भगवंताची शादी। भगवान योगी है, भगवान भोगी नहीं है। अथर्ववेद में बताया है ना, अथर्ववेद में है भगवान योगी है, भगवान भोगी नहीं है। ती कथा समजण्याकरता पात्र बनलं पाहिजे। भगवंताची कथा समजण्याकरता पात्र आपलं चांगलं पाहिजे। जर आपलं पात्र चांगलं नसेल ना, हे माहिती भगवंताची कथा ऐका, पोथ्या वाचा, भागवत करा, शिवकथा करा, भजन करा, माळा घाला, टाळ फोडा, पक्वाचं फोडा, राम काही फायदा नाही। शास्त्र सांगते माझ्या प्रभूची कथा ऐकायची असेल ना तर पात्र अच्छेच्यानी पात्र आपलं पात्र चांगलं पाहिजे, आपलं भांडं चांगलं पाहिजे। ते म्हणतात महाराज फोडून सांगा ना आम्हाला, शास्त्रीय भाषा आम्हाला कळत नाही, फोडून सांगा। हे मायो एक भांड आपण घेतलं आणि ते भांड भरलं नाही, त्या भांड्याला छिद्र असलं तर ते भांड करी बसलं बरं। 1 दिवसानं, 2 दिवसानं, 3 दिवसानं, 4, 5, 6 दिवसानं बरे, एका महिन्यानं, 2 महिन्यानं, एका वर्षानं ना। शास्त्र सांगते मैं पात्र अच्छा है पर त्याला खरी छिद्र है, भांड नाही वर्ष। पात्र अच्छा है, महाराज ने चांगले, महाराज ने चांगला आहे, राम राम चांगला बघायला कोण ठरवणार? माझा प्रभू। नोट होते तिथं होते, कथा कोण ऐकत आहे? पात्र के लायक कोण आहे? प्रभू ठरवते, आपण नाही। मी कशाला बोलतो नाही, आपण पात्र बना, प्रभूशी पात्र। पात्र बनलं ना माझ्या मायो, बस भगवान जरूर एक ना एक दिवस साधूच्या वेशामध्ये नसेल तर गोसाईच्या वेशामध्ये नसेल तर ब्राह्मणाच्या रूपामध्ये हे मायो जरूर भेटेल, मायो जरूर भेटेल। पण काय बनलं पाहिजे? पात्र। आपण पात्र बनलं पाहिजे। जोपर्यंत आपलं पात्र स्वच्छ नहीं, गंदगी पात्र है, ये माये भगवान नहीं रुकते, भगवान निकल जाते हैं। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्शन
जाएगा निर्मल मन के दर्पण में हो प्रभु के दर्शन पाएगा निर्मल मन के दर्पण में हो प्रभु के दर्शन पाएगा चाहिए माझ्या भागवत कथा ऐकायची असेल ना माझ्या माता पितावर रामकथा भागवत कथा ऐकायची असेल तर आपलं पात्र चांगलं पाहिजे पात्र अच्छा पाहिजे तुम्ही पात्र माणसानं महाराज सांगा ना आम्हाला पात्र म्हणजे काय? ते नाही शास्त्र सांगते नाही लक्ष देणार नाही दोन गाडगी असतात दोन मडकी असतात दोन गाडगी असतात पण कुंभार एक माती एक आहे पाणी एक आहे घडवण्यावाला एक आहे बेचण्यावाला भी कुंभार एक आहे पण गाडगी दोन आहेत गाडगी दोन आहेत ना बघा माझ्या गाडगी भी समान है कोई अंतर नहीं है मिट्टी समान है जल समान है कुंभार मामा है और जल देवता है बेचने वाला बाजार में एक ही मालिक है पण गाडगी तो है मायो एका माणसाला त्या कुंभारानं गाडगी विकली माली कुंभार दादाने गाडगी दोन विकली पण आश्चर्याची बात आहे बघा ना लक्ष्मी कशाला बोलतोय पात्र तर नाही ती गाडगी कुठं कुठे गेली हो बाय हे माझ्या शास्त्र सांगतोय आपण पात्र बनलं पाहिजे पात्र तर नंतर सांगते कथा पात्र बनतो भगवान तर पात्र बनल्यानंतर कुळ बघत नाही ब्राह्मण बघत नाही क्षत्रिय बघत नाही वैष्णव बघत नाही शूद्र बघत नाही हे चांभार कुंभार व्यंभार क्षत्रिय वैष्णव काही ब्राह्मण नाही बघत भगवान नाही बघत फक्त पात्र बघतात भगवान परमात्मा हे पात्र कैसा भागवत कथा सांगते पात्र बनव एक गाडगी गेली कुठे माई दोन ते दोन गाडगी माई एक गाडग गेलं माता बाई दयाला आणि एक गाड गेलं दारू बघा गाडगी कुंभार एकच दोन मडकी दोन गाडगी होती दोन मडकी होती एक गेलं दयाला एक गेलं दारूला एक गेलं पारद्यापाशी एक गेलं ब्राह्मणापाशी माई गाडगी दोन होती मालक एक पाणी एक माती एक घरीनवाला एक कुंभार बेचणेवाला मालिक कुंभार पण गाडगी दोन होती पण गाडगी वेगळी वेगळी गेली नाही एक गेलं दारूला एक गेलं दयाला दोन्ही बी कसली गाडी होती मातीचीच पण गेलं कुठे ए माई सांगणं माई पात्र बंद एक कुठे गेलं दारूला गेलं नाश होतंय माई ते पात्राचं पण दह्याला गाडगे गेल्यानंतर माई स्वच्छ स्वच्छ करून त्या दही काढते माता तुझी ते पवित्र पात्र बना माई तसं ही गाडगे त्या गाडग्यामध्ये माई भगवान परमात्मा बसला एक पवित्र पात्र बनवा आपलं हृदय आहे ना त्याला पवित्र पात्र बनवा ऑटोमॅटिक भगवान परमात्मा दह्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा येऊन बसेल बाहेर निघणार नाही तर पात्र बनलं पाहिजे पण आपण पात्र नाही बनत नाही पात्र नाही बनत आपण पात्र बनायला आपल्या भाषेमध्ये म्हणतात ना पात्रता पाहिजे तुम्हाला गाता येत नाही पात्रता पाहिजे तुम्हाला वस्तू म्हणता येत नाही पात्रता पाहिजे कथा सांगता येत नाही पात्रता पाहिजे आपण म्हणत नाही का पात्रता पाहिजे भगवंतापाशी काही लागत नाही मग काही लागत नाही प्रभूपाशी फक्त पात्र बना सांगू का वेदामध्ये सांगितलंय बैंशीनं गोपीला उत्तर देत असताना बैंशी काय म्हणली होती माहिती आहे बैंशी म्हणली होती मी बाहेरून भरली आहे पण आतून मोकळे वेदामध्ये बाहेरून भरली मी पण आतून मोकळे आहे म्हणून सुंदर बसती माई त्याला म्हणजे पात्र आतून तुम्ही मोकळं फुल्ल राहा निर्मळ राहा चित्त निर्मळ करा जर चित्त निर्मळ झालं नाही तर भगवंत काही